कॉल करेल किलकारी, आई बाळाच्या तब्येतीची चर्चा ही सारी. नमस्ते ताई, मी डॉक्टर अनिता. आज मी आपल्याला भारत सरकारच्या किलकारी मोबाईल सेवेविषयी माहिती द्यायला आले आहे. किलकारी एक मोबाईल आरोग्य सेवा आहे, जिच्या माध्यमातून आई आणि नवजात बाळाच्या आरोग्याची माहिती थेट त्यांच्या कुटुंबाच्या मोबाईल फोनवर फोन कॉलद्वारे पाठवली जाते. ही निःशुल्क सेवा त्या कुटुंबासाठी आहे ज्यातील महिला किमान 4 महिन्यांची गर्भवती असेल किंवा मग अशा कुटुंबांसाठी ज्यांच्या बाळाचे वय 1 वर्षाहून कमी असेल. किलकारी कुटुंबांसाठी, आई आणि वडिलांसाठी एखाद्या सखी किंवा सल्लागारासारखी आहे. तुम्हाला प्रश्न पडेल की ते कसं काय, तर मी तुम्हाला सांगते. गर्भवती महिला प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन आशाताई किंवा ANM ताई यांच्याजवळ आपली नोंदणी करतात. नोंदणी करताना त्या आपले नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख इत्यादी सांगतात. तेव्हा ही सर्व माहिती सरकारी रजिस्टरमध्ये नमूद होते. आता जर गर्भवती महिलेला 4था महिना सुरू झाला असेल किंवा बाळ जर 1 वर्षांपेक्षा छोटे असेल, तर किलकारी सेवा आपणहूनच त्यांनी नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर सुरू होऊन जाईल. आशाताई, आपण कुटुंबांना सांगा की पती आणि पत्नी या दोघांनीही एकत्रपणे हे संदेश ऐकले पाहिजेत आणि आरोग्य सल्ल्यांवर आपापसात चर्चा केली पाहिजे. आरोग्यासंबंधित निर्णय एकत्रपणे घेतले पाहिजे. शेवटी जेव्हा मुद्दा आई आणि बाळाच्या आरोग्यासंबंधी असतो, तेव्हा याची जबाबदारी संपूर्ण कुटुंबाने उचलणे आवश्यक असते. या सेवेअंतर्गत नोंद केलेल्या फोनवर दर आठवड्याला 1 कॉल येईल. आम्हाला हे माहीत असल्याने की गर्भवती महिलेला कितवा महिना आहे किंवा नवजात बाळ किती महिन्याचे आहे, आम्ही त्यानुसार दर आठवड्याला आई आणि बाळाच्या आरोग्यासंबंधित संदेश पाठवत असतो. तर अशा प्रकारे किलकारी बनते एक पक्की साथीदार, जी काळजी करते गर्भवती महिलेची आणि नवजात बाळाचीही. मी जो काही संदेश देते त्याचा उद्देश हा आहे की महिला आणि त्यांच्या कुटुंबाला गर्भावस्था, आई आणि बाळाच्या आरोग्यासंबंधी एकदम योग्य आणि अचूक माहिती मिळावी. मग झालं ना माहित की कुटुंबांसाठी किलकारी सेवा त्यांच्या मोबाईलवर सुरू करणे किती आवश्यक आहे, जेणेकरून दर आठवड्याला ते हे संदेश ऐकू शकतील. फक्त म्हणूनच ही आवश्यक सेवा कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारत सरकारला आपल्या मदतीची आवश्यकता आहे. आपण 3 महत्त्वपूर्ण कामे करून आम्हाला मदत करू शकता. पहिली मदत तर आपण ही करू शकता की महिलांची गर्भावस्था आणि बाळांच्या जन्माची नोंदणी योग्य वेळेवर करू शकता. यामुळे सगळी माहिती सरकारी सिस्टीमवर योग्य वेळी जमा होईल आणि किलकारी सेवा महिलांच्या मोबाईलवर योग्य वेळी सुरू होऊ शकेल. यासाठी त्या महिलेने आपणास योग्य तो मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे, नाहीतर किलकारी संदेश त्यांच्यापर्यंत कधी पोहोचू शकणार नाही. आपला मोबाईल नसल्यास ती महिला कोणा अन्य सदस्याचा मोबाईल क्रमांक देऊ शकते, ज्यांच्यासोबत ती राहते, जेणेकरून ती कॉल आल्यास तो ऐकू शकेल. भारत सरकारची दुसरी मदत आपण ही करू शकता की जेव्हा कधी कोणी पती पत्नी आपल्या जवळ आपल्या गर्भावस्थेची नोंदणी करण्यास आले, तर आपण त्यांना किलकारी सेवा आणि त्यांच्या फायद्यांविषयी जरूर सांगा. आपण त्यांना हे नक्की सांगा की त्यांनी दर आठवड्याला सर्व कॉल संपूर्णपणे ऐकावेत आणि मध्येच कट करू नयेत आणि ही माहिती त्यांनी आपल्या कुटुंबाला, मित्रांना आणि शेजाऱ्यांना दिली पाहिजे. तसेच आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. तिसरी मदत आपणाकडून हवी आहे ती ही की तुम्ही आपल्या कुटुंबाला किलकारी सेवा क्रमांक त्यांच्या मोबाईलमध्ये सेव्ह करण्यास सांगा, जेणेकरून किलकारी सेवेतून कॉल आल्यास त्यांना ते कळावे आणि त्वरित कॉल उचलून त्यांनी तो पूर्ण ऐकावा. किलकारी सेवा क्रमांक आहे 0124 4451 जर एखादे कुटुंब एखाद्या दिवशी वेळेवर कॉल उचलू शकले नाही किंवा त्यांना असे वाटले की हा संदेश पुन्हा ऐकायचे, तर याचीही सुविधा उपलब्ध आहे. फक्त त्यांना 14423 या क्रमांकावर आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून कॉल करायचा आहे. मग जितक्या वेळा आणि जेव्हा वाटेल तेव्हा हा संदेश ते ऐकू शकतील, तेही अगदी निःशुल्क, एकदम मोफत. चला तर मग हे आपले मिशन बनवूया की प्रत्येक गर्भवती महिला आणि तिचा पती तसेच 1 वर्षाहून लहान बाळाच्या आई वडिलांची मोबाईलवर किलकारी सेवा चालू झालीच पाहिजे. तसेच प्रत्येक कुटुंबाला समजावून सांगा की त्यांची एकही आरोग्य तपासणी राहून जाता कामा नये. किलकारी डॉक्टरांचा सल्ला किंवा तपासणीला पर्याय नाहीये. जर मनात एखादा प्रश्न किंवा शंका असेल तर आशाताई, ANM ताई किंवा डॉक्टरांशी चर्चा करा.
आपल्या सहकार्यासाठी भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने आपले खूप खूप आभार.